श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मी जय बुरांडे आपला यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, आता मी आलेलो आहे पुन्हा एकदा आपल्या साखरेच्या शाळेत। आज आहे मार्केट डे साखरेच्या शाळेत, तो मी आज तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता ही छोटी छोटी मुलं आहेत साखरेच्या शाळेत। त्यांचा आज मार्केट डे चालू होणार आहे। कोण काय विकतोय ते आपल्यासोबत आहेत पाटील सर, ते आपल्याला दोन शब्द सांगणार आहेत मार्केट डे बद्दल। रायगड जिल्हा परिषद शाळा साखर आज दिनांक बुधवार 4 मार्च 2026 रोजी आपण रायगड जिल्हा परिषद शाळा साखर येथे मार्केट डेचे आयोजन केलेले आहे आणि या मार्केट डेसाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा स्वागत। शाब्दिक सुमनाने मी शाळेतर्फे स्वागत करतो। मार्केट डे हा कार्यक्रम आपण विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान कौशल्य प्राप्त व्हावं यासाठी करतो आहोत। विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमाबरोबरच एक सहशालेय उपक्रम म्हणून हा कार्यक्रम पाहिला जातो। विद्यार्थ्यांना खरेदी विक्री कशी असते, व्यवहार कसा करावा, व्यवहारज्ञान प्राप्त व्हावं यासाठी आपण हा आजचा मार्केट डेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांनी स्वतः व्यवहारज्ञान कौशल्य प्राप्त करावं। विद्यार्थ्यांनी आणलेले खाद्यपदार्थ येथे ते स्वतः विकणार आहेत आणि कसं व्यवहारज्ञान कसं करावे त्यांना त्याचं ज्ञान प्राप्त होणार आहे। आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत। आणि आता थोड्या वेळात उद्घाटनाचा कार्यक्रम सुरू करत आहोत। मित्रांनो, उद्घाटन झालेलं आहे। आता आपण वळूया मुलांकडे। बाबू, नाव काय तुझं? सोहम नाव आहे त्याचा। त्या मुलाने पाणीपुरीचा आणि शेवपुरीचा स्टॉल टाकलेला आहे, हा बघा। त्याच्यासोबत आहे त्यांची मम्मी। हे बघा, वडापावचा स्टॉल टाकलेला आहे। बाबू, नाव काय तुझं? समर। आणि तुझं नाव? सई। तुम्ही आज काय बनवलात? तुमची आज वडापावची डिश आहे। बाबू, नाव काय तुझं? पृथ्वी नाव आहे त्याचा। तू आज काय केलेला आहेस? दुध्या हलवा। दुध्या हलवा विकणार आहे हा बघा। आपल्यासमोर गाजर हलव्याचा स्टॉल टाकलेला आहे। त्या मुलीला विचारूया। बेबी, नाव काय तुझं? आराधना सारंग। त्या मुलीने गाजर हलव्याचा आणि उडदाच्या डाळीचे भजी हे बनवलेलं आहे आणि हे विकण्याचं काम करणार आहे ती आज। आपण तिला विचारूया कितीला डिश आहे। बेबी, कितीला डिश आहे गाजर हलव्याची? 100 रुपये मित्रांनो डिश आहे गाजर हलव्याची, ही बघा। मित्रांनो, सर्वात स्वस्त आणि सर्वात प्रॉफिट देणारी ही डिश आहे, म्हणजेच पाण्यापासून बनणारा थंडा, हा बघा। या मुलांनी खूपच छान डोका चालवलेला आहे मार्केट डेसाठी। हे बघा, प्रॉफिट पण भरपूर होणार आहे त्यांचा, खूप पैसे कमवणार आहेत। आपण त्यांना विचारूया। बेबी, नाव काय तुझं? काय? दिया। दियाचा एक दात खाल्लेला आहे सध्या उंदरानी। दुसरी तुझं? जोरात सांग। हां, तुझं? ओके। मित्रांनो, या 3 मुलींनी पाणी बॉटल आणि थंड्याचा शॉप टाकलेला आहे, हा बघा। तो आपल्या सोबत आहेत ही मुलं। आपलं नाव काय बेटा? बेटा, तुझं नाव काय? आज तुम्ही अंडा पाव केलेला आहात ना? ओके। कितीला डिश देणार आहात तुम्ही? 20 रुपयाला एक अंडा काय अर्धा अंडा? एक अंडा, पूर्ण अंडा एक 20 रुपयाला। खूप स्वस्ती आहे डिश। आता आपण बोलूया त्यांच्या मम्मींजवळ।
ताई काय सांगणार? हा उपक्रम लाभलाय आज, त्याबद्दल काय सांगणार? चांगला वाटते आणि लहानपणापासूनची आम्ही पण ह्याच शाळेतून गेलेलो आहोत. ओके. आमची पण इच्छा होती असं काहीतरी करण्याची, पण आम्हाला हा कधी असा हे संधी मिळाली नाही. नाही. पण या मुलांच्या याने आम्हाला पण संधी मिळाली, त्याच्यामुळे खूप आनंद आहे. आणि ओके. आमचा शॉप हा अंडा पावचा आहे. नक्की 5 नंबरला शॉप आहे आपला, नक्की विजिट करा. फक्त 20 रुपये. येशीव तर खाशीव नाही तर उपाशी राहशीव. 20 रुपयाची कंदान चला. मित्रांनो, अंडा पाव आहे, येशीव तर खाशीव नाही तर तसेच जाशीव. ह्यांचा हा डायलॉग आहे. नक्की विजिट करा. चला. मित्रांनो, आपण पाहू शकता चिकन पकोडे विकायला ही 2 मुलं बसलेली आहेत. त्यांना विचारूया. बाबू, तुझं नाव काय? आणि बेटा तुझं? तुम्ही आज काय बनवलात? चिकन पकोडे. कितीला डिश देणार आहात? 50ला. किती पीस असणार आहेत? 4 पीस. ओके. खूप स्वस्ती आहे डिश. 4 पीस मिळणार आहेत आणि मोठे पण आहेत बघा पकोडे. मित्रांनो, ही बघा चिकन बिर्याणी. ह्यातले चिकन नाही दिसत, पण ते आतमध्ये असतील. पण खूप छान वास येते, घुमघुमाट. खूप छान झालेले आहे चिकन बिर्याणी. तर या मुलीला विचारूया आपण. बेटा नाव काय? काय? या मुलीचं नाव आहे काव्या गण. पूर्ण सांग. तू आज चिकन बिर्याणी विकणार आहेस? ओके. इथे बघ. हां, कशी डिश देणार आहेस तू? 70 रुपये एक डिश. अरे वा, आमचं कामच होणार आहे. मित्रांनो, ही बघा 70 रुपये डिश आहे चिकन बिर्याणी. खूप स्वस्त आहे. काव्या गण. ही बघा. मित्रांनो, ही बघा भुर्जी पाव. भुर्जी बघा किती मस्त बनवलेली आहे. बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे. सोबत असणार आहेत पाव. हे बघा. या मुलीला विचारूया तिचं नाव काय. बेटा तुझं नाव काय? इकडे बघ, लादायचं नाही. दुकान टाकलास ना तू? दुकान टाकलास ना? का सांग, नाव सांग. बेबी नाव सांग. कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. बेबी खूप नाचते. आपण दादाकडे जाऊया. सोबत दादा आहे तिचा. दादा नाव काय? दादा पण लाज राहत दिसते. दादा नाव सांग. जोरात बोल. काय? सार्थक गोतकर. तुम्ही आज काय विकणार आहात? लादाचा नाही, बोल. तुम्ही आज काय विकणार आहात? भुर्जी पाव. कशी डिश असणार आहे? 50 रुपयाला एक डिश, 2 पाव. ओके. मित्रांनो, आज खायची मजाच येणार आहे. भुर्जी काय, बिर्याणी काय आणि दुध्या हलवा काय. हे बघा, आपण चिकन बिर्याणी खूप खाल्लेले आहेत, पण कुपा बिर्याणी, माशाची बिर्याणी, ही बघा खूप छान वास पण आलेला आहे. बेबी तुझं नाव काय? परी देवेंद्र बुरांडे. परी. खूप छान नाव आहे. आज काय बनवलं डिश? कुपा बिर्याणी. कशी असणार आहे डिश? 50ला डिश. क्या बोला? अरे वा. मित्रांनो, खूपच स्वस्ती डिश आहे कुपा बिर्याणी. एकतर ती माशाची आहे, आपण चिकनची खूप खाल्लेली आहे. ही बघा, आत्ताच्या कंडिशनला मुलं ही लेस कुरकुरे भरपूर खातात आणि ह्या मुलीचं दुकान तर खूप चालणार आहे. आपण जाऊया त्या मुलीकडे, विचारूया तिला ही आयडिया कशी काय सुचली. बेबी नाव काय तुझं? स्वराली गणेश. ही आयडिया कशी काय सुचली तुला? अचानक. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? अचानक म्हणजे आत्ताची मुलं या जनरेशनला लेस कुरकुरे भरपूर खातात. तुला वाटलं असेल खूप धंदा होईल आपला, म्हणजे दुकान चालणार. 7. कितीला विकणार आहेस? 5 रुपयाला. अरे वा. दुकानावर पण मित्रांनो 5 रुपयालाच विकला जातो आणि हा स्टॉलवर पण 5 रुपयालाच विकला जाणार आहे. लेस खूप संपणार आहेत. चला. हा बघा पट्टी समोसा खूप छान बनवलेला आहे. या मुलीला विचारूया. बेबी तुझं नाव काय? जानसी गणेश जगू.
हे तू बनवलास ना? हो. कसं विकणार आहेस तू? 10 रुपयाला एक. मित्रांनो 10 रुपयाला एक पट्टी समोसा आहे. खूप छान झालेलं दिसते. नंतर खाऊन दाखवणारच आहे तुम्हाला मी. खूप छान. मित्रांनो आपण बघितली मगाशी एकदा कुपा बिर्याणी होती. आता दुसरा पण स्टॉल आहे कुपा बिर्याणीचा. आपण पाहूया. ही बघा, ही वेगळ्या पद्धतीत कुपा बिर्याणी आहे फॅन्सीमध्ये. आपण तर चिकन बिर्याणी भरपूर खाल्ली, पण कुपा बिर्याणी क्वचित मिळणार, हॉटेलमध्ये मिळणारच नाही आहे. या मुलांनी करून दाखवलेले आहे विकण्यासाठी. चला जाऊया या मुलाकडे. बाबू नाव काय तुझा? विहान. त्या मुलाचं नाव आहे विहान हरेश जगू. ओके. कितीला डिश विकणार आहेस? 100 रुपयाला एक डिश. ओके. 80 रुपयाला मित्रांनो, सॉरी 80 रुपयाला डिश विकणार आहेत. खूप स्वस्ते असणार आहे डिश आणि खूप छान पण आहे. बघूया कशी लागते ती नंतर मी तुम्हाला सांगणारच आहे. मित्रांनो ही बघा भाजी बनवलेली आहे पावभाजीची. बघा किती आहे, 50 किलोची भाजी आहे. ही बघा. मित्रांनो आपण विचारूया या मुलाला. हा भातच आहे माझा दर्श. याला विचारूया. बाबू तुझं नाव काय? दर्श. कितीला डिश विकणार आहेस? मित्रांनो 50 रुपयाला खूपच स्वस्ते आहे पावभाजीची डिश. ही बघा किती, ही बघा क्वांटिटी बघा किती आहे. पाव पण खूप मोठे आहेत. आपल्याला हॉटेलला मिळणार नाही. हॉटेलला मिळेल 150-200 रुपयाला. इथे 50 रुपयाला आहे फक्त. मित्रांनो ही बघा कालजी फेटा बनवलेला आहे डिश. ही बघा खूप छान घमघमाट वास येतोय, घमघमाट. ह्या मुलाला विचारा. बाबू कितीला डिश? मित्रांनो 80 रुपयाची किंवा 70 रुपयाची डिश आहे. नाव काय तुझा? रियांश बुकवार. आणि स्टॉल टाकलेला आहे. मित्रांनो हा बघा स्टॉल आहे चिकन मोमोजचा. खूप छान बनवलेले आहेत चिकन मोमोज. मित्रांनो ह्या मुलीकडे जाऊया आपण जिचा स्टॉल आहे तिच्याजवळ. बेबी तुझं नाव काय? जोरात बोल. शिवन्या गण ह्या मुलीचं नाव आहे. कितीला डिश असणार आहे मोमोजची चिकन? 60 रुपये 4 पीस. मित्रांनो खूप स्वस्ती डिश आहे ही. 60 रुपये 4 पीस. आम्ही यात्रेमध्ये खाल्ली व्हेज मोमोजच. 80 ते 90 रुपये होती व्हेज मोमोज. हे चिकन मोमोज मिळणार आहे आपल्याला 60 रुपयाला 4 पीस. खूप स्वस्त आहे. चला. व्हेज मंचुरियन पकोडे ह्याच मुलीचे आहेत. तिचं नाव आहे शिवन्या ना बेटा? डिश कितीला असणार आहे पकोड्यांची? जोरात बोल जरा. 30 रुपये. अरे वा, हॉटेलचाच प्राईज आहे व्हेज पकोड्याला. आम्ही सुरुवात केलेली आहे अंडा पावने. इकडे बघा दर्शन आहे सोबत. माऊलीने खाऊन टाकलाय. आता माझी पाली आहे. बघा हा फुल देतोय. कालची होली होती पण आज आम्ही साजरा करतो. मित्रांनो मी कालजी पेठा खाल्ला, खूप छान लागला. जसं आपण घरी खातो ना तसं या हॉटेलमध्ये मिळालं मला. क्वांटिटी पण खूप आणि छान लागलं. तुम्ही पण या साखर शाळेमध्ये. आता 2 तासात याल तर सर्व मिळेल.
भीती भीती त्याला कौलारूचा छाता वर्गामध्ये आमच्या दादा घर पण मोठा दगडाच्या भीती भीती त्याला कौलारूचा छाता वर्गामध्ये आमच्या दादा घर पण मोठं मोठं विद्यावान आम्ही खरं खरं धनवान चला चला प्रार्थना झाली पहिली दुसरी तिसरी चौथी चला आपल्या वर्गाकडे चला चला शिक्षक यांना विनंती आहे आपण शिकवायला सुरुवात करा जय हिंद जय महाराष्ट्र खूप छान फेस्टिवल झालेला आहे इकडे साखरेच्या शाळेमध्ये. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू